नंदुरबार जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड सरांना विनंती करतो की सर आपण आजच्या या अधिवेशनाला आपण आपल्या एक प्रेरक भाषणाने संबोधित करावं. आदरणीय डॉक्टर राजेंद्र भारुड सर. आदरणीय आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले श्री अण्णा हजारे सरांना पहिले मी नमस्कार करतो. आत्ताच ज्यांनी आपल्या अमोल वाणीने सर्वांना काय आहे, त्याचं पार्श्वभूमी काय आहे यांच्या पूर्ण कल्पना देणारे आपले सर्वांचे सकाळचे प्रमुख कार्यकारी संपादक श्री राम पवार साहेबांचा मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर या कोविड काळामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना खूप वेगवेगळे अनुभव आले आणि विशेष करून तरुणाईने जो सहभाग नोंदवला, नंदुरबारला जो आम्हाला अनुभव आला, तो मला निश्चितच आपल्या सर्वांसोबत शेअर करायला आवडेल. गणेशजी असतील, पूर्ण ची टीम असेल, आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातला एका कॉर्नरवर, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या कॉर्नरवर बसलेला जिल्हा आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातची बाउंड्री असलेला आणि जवळपास 75% आदिवासी बहुल जिल्हा. माझं सौभाग्य हेच की ह्या जिल्ह्यात माझं शिक्षण झालं. सर, ज्या ठिकाणी मी शिकलो, ज्या शाळेत मी शिकलो, प्रत्येक व्यक्तींना वाटतं की आपण ज्या शाळेत शिकतो, मी जस्ट अनुभव शेअर करतो, त्या शाळेचं नाव आपल्या त्या बोर्डवरती आपलं नाव असावं. 10वीची परीक्षा होती, खूप प्रयत्न केला, खूप मेहनत केली, परंतु माझं ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही. माझा 4 मार्कांनी माझं बोर्डावरचं शाळेत लागायला पाहिजे होतं, ते लागलं नाही. माझा 3रा क्रमांक आला. मला त्यावेळी 84% मार्क मिळाले आणि 85%च्या मुलाचा पहिला नंबर आला होता. परंतु नियतीची अशी परिभाषा होती की त्याच्या बाजूलाच एक दुसरा बोर्ड असतो. तो बोर्ड असतो त्या शाळेतल्या चेअरमनचा. आणि नंदुरबार नवोदय विद्यालय, मी नवोदय विद्यालयाला शिकलो, त्या नवोदय विद्यालयाचा पदसिद्ध चेअरमन हे जिल्हाधिकारी असतात. तर जेव्हा मी सहज व्हिजिटला गेलो होतो आणि ते माझं जे स्वप्न होतं की कुठंतरी माझं ह्या शाळेतल्या एका बोर्डवरती, भिंतीवरती एक नाव लिहिलं असावं. पहिल्यांदा मी तो बोर्ड पाहिला जिथं 10वीचे आणि 12वीच्या मुलांचं नाव होतं, परंतु तिथं माझ्या मित्राचं नाव होतं. मला त्याचं नाव बघून आनंद झाला. परंतु दुसरा जो एकमेव बोर्ड असतो त्या ठिकाणी जेव्हा पाहिलं की आज चेअरमन म्हणून ज्या शाळेत शिकलो, 2003ला मी अक्कलकुवा नवोदय मधून 10वी पास केली, विद्यालयाचा एक चेअरपर्सन म्हणून काम करायची एक संधी मिळते आहे. तर मी हे आपल्यासोबत का शेअर करतो आहोत तरुणांना? तरुणाई म्हणजे स्वप्नांचं जग असतं, स्वप्नांचं विश्व असतं. आपलं आयुष्यच आपण स्वप्नामध्ये काढत असतो. कधी स्वप्न आपल्या कार्याबद्दल असतात, कधी स्वप्न आपल्या भविष्याबद्दल असतात, कधी स्वप्न मुलांना मुलीबद्दलही पडतात आणि मुलींना मुलाबद्दलही पडतात, पण स्वप्न असतात. आणि ह्या स्वप्नांचा पाठलाग करणं, ह्या स्वप्नांना सत्यात उतरवणं, तो म्हणजे जीवन प्रवास. काही लोक हे स्वप्न सत्यात उतरवतात, काही लोकांना थोडी मेहनत करावी लागते आणि काही लोक कमजोर हृदयाचे असतात, ते स्वप्न पाहण्याची सुद्धा हिंमत बघत नाही. अरे हमारी बस की बात ही कहाँ है, वो हमारे एरिया हमारे रेंज में आती नहीं, छोड़ दो, भूल जाओ, असे काही लोक असतात. परंतु आज कोविड काळामध्ये जेव्हा हे पूर्ण सुरू झालं होतं, कोविडचं पूर्ण युद्ध जगात, तर 20 लाख लोकसंख्या असलेला आपला हा जिल्हा नंदुरबार, या जिल्ह्यामध्ये धडगाव, अक्कलकुवा हे सातपुडाच्या कुशीत वसलेले तालुके. ह्या 2 तालुक्यामध्ये सरकारी एमडी डॉक्टर तर सोडाच, खाजगी सुद्धा एकही एमडी डॉक्टर नाही. आदिवासी बहुल जिल्हा आहे, स्कॅटर्ड पॉप्युलेशन आहे, गरीब आहेत. बाकी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरकारमध्ये काम करणारे फक्त 2 एमडी मेडिसिन डॉक्टर्स आणि प्रायव्हेटला काम करणारे 12 डॉक्टर्स. 14 एमडी मेडिसिन होते, त्यापैकी 12 लोकांनी तर पहिले हत्यार वर करून दिले की आम्ही कोविडमध्ये काम करणार नाही, पहिल्या स्टार्टिंगच्या 2-3 महिन्यात.
खूप कन्व्हिन्स केलं, स्वतः मी MBBS डॉक्टर आहे, खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, परंतु वेळ लागतो, डेमोक्रेसी आहे, सांगावं लागतं. अण्णाजींना याच्याबद्दल जास्त माहिती आहे, लोकांना वारंवार राऊंड्स ऑफ मीटिंग्स होतात, कन्व्हिन्स करावं लागतं, त्यांचे मतं आपले मतं, परंतु ते काही पहिले 3-4 महिने तयार होईना. एकही मेडिकल कॉलेज नाही, BAMS नाही, BHMS नाही, मोठ्या मुश्किलने या वर्षी पहिल्या वर्षीचं MBBS गव्हर्नमेंट सुरू झालं होतं, कोविडने परत बंद पडलं. मग पर्याय काय होता? व्हॉट एव्हर वी कॅन डू बेस्ट इन व्हॉट एव्हर रिसोर्सेस अवेलेबल. तर सर्व BAMS, BHMS, BUMS डॉक्टरांची यादी बनवली आणि त्यांना ट्रेनिंग सुरू केलं. कसलं ट्रेनिंग? इंट्युबेशन कसं करायचं, व्हेंटिलेटर कसं मॉनिटर करायचं, कुठल्या पेशंटला कुठल्या क्रिटिकल पिरियडमध्ये कशी ट्रीटमेंट द्यायची. कारण जेव्हा डिझास्टर येतो, त्या डिझास्टरमध्ये लोकांचा जीव कसा वाचेल हा आपल्यासमोर प्रायोरिटी असते. बाकी रूल्स, नॉर्म्स इतर वेळी ठीक असतात. मग कधी म्हणेल की BUMS डॉक्टर ज्याने युनानी केलेला आहे त्याला तुम्ही व्हेंटिलेटर द्यायला लावतायत, मग ते योग्य आहे का? चुकीचं आहे. पण ऑप्शन काय, पर्याय काय? तर मनुष्याचा जीव वाचवणं ही टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे. मग त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे रिसोर्सेस पूल करा. आणि त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 90% सर्व सरकारी दवाखाने हे फुल होते नॉन कोविड रुग्णांनी. कारण गरीब वर्ग खूप मोठा आहे, पर कॅपिटा इन्कम सर्वात कमी आहे, 70% ट्रायबल पॉप्युलेशन आहे. तर सरकारी रुग्णालय कोविडमध्ये कन्वर्ट करणं ही आमच्या समोर ऑप्शन नव्हताच. तर जे हॉस्पिटलचं बांधकाम 8-10 वर्षापासून रखडलेलं होतं, त्या हॉस्पिटलना सर्वात पहिले त्यांचं 3 महिन्यात त्यांचं काम पूर्ण करून घेतलं आणि 20 बेड पासून सुरुवात केली. कारण जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा होत नाही, सातत्य ठेवलं जात नाही. आता तुम्हाला मी कोविडची स्टोरी का सांगतो आहे, कारण हे सर्व रिसेंट इव्हेंट्स आहे म्हणून सांगतोय. परंतु या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी मला शिकायला मिळालं आणि जे मी तुम्हालाही शेअर करायचं इच्छितो. की पहिली गोष्ट संकटाच्या काळामध्ये कधीही निराश होऊ नका. ते आनंद रे, आपला आपला कॅमेरा चालू करून फोटो घे. ते म्यूट करा, बाकी म्यूट करा. सर सॉरी, कंटिन्यू. जेव्हाही संकट येतो, तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतील, चॅलेंजेस येतील. संकट म्हणजे चॅलेंजेस येतील. आता कोविड म्हणजे सर्वांसमोरच चॅलेंजेस आहे. शैक्षणिक करिअर बद्दल चॅलेंजेस येतील, फॅमिलीच्या पुढे भविष्यामध्ये चॅलेंजेस येतील. पण खऱ्या व्यक्तीची जर ओळख करायची असेल तर जेव्हा संकट येतात, चॅलेंजेस येतात, तेव्हा त्या व्यक्तीचं चरित्र, त्या व्यक्तीची भावना, त्या व्यक्तीचं एक्सप्रेशन, त्या व्यक्तीचा आउटपुट कसा आहे. तो घाबरून गेला, मानसिक संतुलन हरवलं, किंवा धीटपणे स्टेप बाय स्टेप त्याला समोर जातोय, याच्यावरून व्यक्तीची ओळख ठरवली जाते. मी पूर्ण ह्या कोविडच्या काळात एकालाही साधी एक नोटीस काढली नाही, नॉट अ सिंगल शोकॉज नोटीस. आय सेड टू माय पीपल, जशी माझी जबाबदारी आहे, तुम्ही रोज संध्याकाळी झोपताना स्वतः आत्मचिंतन करा की तुमची जबाबदारी काय आहे. आणि सर्वांना एकत्र घेऊन सिव्हिल सर्जन, DHO, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस विभाग, RTO, एव्हरीवन, NGOज, स्थानिक लोक, इथले लोकप्रतिनिधी, पत्रकार, सर्वांना एकत्र घेऊन आपल्या समोर असलेल्या संकटामध्ये आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि त्या 20 बेड पासून सुरू झालेले ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड पासून सुरू झालेली जर्नी आज 1500 ऑक्सिजन ICU व्हेंटिलेटर बेड्स, 7000 आयसोलेशन बेड्स, 54 ॲम्ब्युलन्सेस, 6 ऑक्सिजन प्लांट, 1 लिक्विड टँक, 2000 कॅपॅसिटीच्या RT-PCR मशीन्स, 29 मोबाईल वॅक्सिनेशन टीम, 16 मोबाईल वॅक्सिनेशन टीम, 17 स्कूल बसेस, ज्या आम्ही गावखेड्यामध्ये जाऊन, कारण आदिवासी लोक घाबरतात वॅक्सिनेशन घ्यायला, तर आम्ही ठरवलं की लोक येत नसतील सेंटरला तर आपण लोकांकडे जाऊया. खेडी पाडी इथं जवळपास 2000च्या आसपास पाडी आहे छोटी छोटी. लोकांना बसेसच्या माध्यमातून ज्या ठिकाणी इंटरनेट येईल त्या ठिकाणी आणणं, शिक्षकांच्या माध्यमातून त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं, पहिले त्यांचं प्रबोधन करणं आणि गावातच त्यांचं काम घेणं, जेणेकरून लोकांना कुठं जायची गरज पडणार नाही. तसंच स्वॅब कलेक्शन केलं. लोक येत नसतील आपल्याकडे स्वॅब कलेक्शनला, PSC ला साधा तापाचा जरी पेशंट आला तर गावात टीम पाठवा, सर्वांचे स्वॅब कलेक्शन करा.
आणि एकेकाळी जेव्हा पूर्ण राज्यात इश्यूज चालू होते, बेड नाहीये, बेड नाहीये, तर जी नॅशनल मीडियाने किंवा सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली होती, त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त नंदुरबारचेच पेशंट नाही, तर गुजरात आणि मध्य प्रदेशचे सुद्धा पेशंट उपचार घेत होते. इनफॅक्ट आमच्याकडे मध्यंतरी एका हॉस्पिटलला चेन्नईमधले पेशंट आले, 5 पेशंट नंदुरबारला. आय वॉज सरप्राईज. चेन्नईमधून पेशंट नंदुरबारला येऊन ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांनी म्हटलं की साहेब, त्या माणसाने एक हे केली, वॉल्वो बुक केली म्हणे, आणि सर्वच्या सर्व पेशंट त्याच्यात टाकलं आणि तिथून गाडी पाठवली नंदुरबारला. मी माझ्या टीमला बोललो की हे दिवस बघण्यासाठी हे सर्व हे जे तुम्ही जे काम केलंय, इथले डॉक्टर्स, नर्सेस, ह्या सर्वांचं हे क्रेडिट आहे की नंदुरबारचं नाव ते चेन्नईच्या कुठल्या तरी रुग्णांनी ऐकलं आणि त्यांनी इथे येऊन ट्रीटमेंट घेतली आणि सर्व लोक बरे होऊन परत वापस गेले. तर मित्रांनो, बऱ्याचदा प्रशासनामध्ये जसं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन असते, तसं प्रशासनात पण कॉम्पिटिशन असते. आणि कॉम्पिटिशनचं जे ज्वलंत उदाहरण आहे ते म्हणजे पोस्टिंग कुठं मिळतंय. पोस्टिंग कुठं मिळते म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, ज्या ठिकाणी फार मोठा लवाजमा असतो, फार ठिकाणी हे असतात. आणि जेव्हा हे ऑफकोर्स हे सर्व काम करत असताना याचं कधी नाव होईल किंवा याच्याबद्दल फार रिकॉग्निशन मिळेल, हा आमचा कधी हेतू नव्हताच. इट इज जस्ट अ बाय प्रोडक्ट. अवर पर्पज वॉज दिस की ह्या समस्याला, ह्या चॅलेंजला न डगमगता, न घाबरता आपण सिस्टमिक पद्धतीने स्टेप बाय स्टेप त्याला फेस केलं पाहिजे. आणि जसं बोललो की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन असते. एव्हरीबडी वॉन्ट्स टू गेट सम गुड प्लेस, सम गुड पोस्टिंग फॉर सो मेनी रिझन्स. आणि तशाच पद्धतीने जेव्हा माझं सोलापूरला 2.25 वर्ष नोकरी झाली सीईओ म्हणून, तिथं स्वच्छ भारतचं एक मला नॅशनल अवॉर्ड मिळाला, घरकुलमध्ये 2 अवॉर्ड मिळाले. वर्ल्ड वॉटर डेच्या दिवशी सर्व अँबॅसिडर्स, राजदूतांसमोर माझं चेन्नईला प्रेझेंटेशन झालं. आणि जस्ट त्याच्यानंतर 2.25 वर्ष झाले, 3 आषाढी वारी झाल्या आणि जस्ट आषाढी वारी संपल्यानंतर माझी बदली झाली नंदुरबारला. तर हे माझ्या आयुष्यातलं परत लर्निंग. बरेचशा लोकांच्या समोर एक चेष्टा असते, थोडं हास्य असतं की कुठं नंदुरबारला गेलात परत. परंतु आय ऑलवेज टेक इट ॲज अ अपॉर्च्युनिटी. जेव्हा तुमच्या समोर कठीण समस्या किंवा चॅलेंजेस निर्माण होतात, त्याच्यामध्ये संधी शोधायचा, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधायचा, त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह काय करू शकतो हा शोधण्याचा निरंतर ध्यास आणि प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे व्यक्तिमत्व, ही आवृत्ती, ही प्रवृत्ती कधी निर्माण होते, जेव्हा आपण लहानपणापासून ह्या समस्यांना फेस करतो. गणेशजींना माझ्याबद्दल बऱ्यापैकी कल्पना आहे, पण जस्ट आपल्या मित्रांसाठी सांगतो. आदिवासी समाजात जन्म घेतला हे एक सामाजिक प्रेझेंटेशन आपण म्हणू शकतो, परंतु एक महिला, आपल्या आता बऱ्याचशा मधले मंत्री महिला पण आहेत, मुली आहेत. इमॅजिन द सिच्युएशन की आपलं लग्न झालं, 2 मुलं आहेत, एका छोट्याशा झोपडीमध्ये, उसाच्या पानाच्या झोपडीमध्ये आपण राहतोय, 3रं बाळ पोटात आहे, नवरा बायको मजदुरी करतात, शेतात जातात, मासेमारी करतात आणि नवऱ्याचा मृत्यू होतो. 3 मुलं, त्या फोटो काढायलाही कोणाकडे पैसे नाही. अशी आमची माय. आम्ही त्यांना माय म्हणतो, आईला माय म्हणतो. एवढी गरिबी होती की फोटो काढायला सुद्धा पैसे नव्हते वडिलांचे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लहानशा झोपडीमध्ये, इथंच साक्रीला आमचं गाव आहे सामोडे, त्या लहानशा झोपडीत माझा जन्म झाला. आणि त्यावेळी गरिबीची परिस्थिती एवढी विदारक होती की जेव्हा आई आमची शेतामध्ये कामाला जायची 30 रुपये 20 रुपये रोजाने, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा कमी भेटत असेल, 1992-93 गोष्ट, त्यावेळी आमची आजी महूच्या फुलांची दारू गाळायची. या आदिवासी समाजामध्ये पारंपरिक, त्याला आपण ट्रॅडिशन म्हणू शकतो. आणि जेव्हा मी दुपारी आईच्या दुधासाठी तहानलेला असायचो, टाहो फोडायचो, तेव्हा त्या ग्राहकांना त्रास व्हायचा आणि माझ्या रडण्यामुळे त्यांना त्रास, त्यांच्या त्या गोष्टीमध्ये खंड पडू नये म्हणून माझ्या तोंडात दारूचे थेंब टाकायचे. असे आमचे बालसंस्कार.
लहानपणापासून कोणी शाळेत गेलेलं नव्हतं. काका, मावशी, माय सर्वच अशिक्षित होते. कधीच कोणी शाळेत गेलं नव्हतं. आणि आमची ही पहिली पिढी. बऱ्याचदा माझ्या लोकांना म्हणतो की गरिबी ही माणसाच्या मनस्थितीमध्ये नसून त्याच्या त्याच्या परिस्थितीमधून त्याच्या मनस्थितीमध्ये असते. आपण स्वतःला किती गरीब समजतो. आई, मावशी, आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या घरामध्ये वाढलो मावशींच्या. आणि पहिली पिढी जी शाळा शिकायला गेलो, शाळेचं कौलारू अ, आवरण, तिथल्या भिंती ह्या पहिल्यांदा पाहिल्या. 4थी पर्यंत झेडपी शाळेत शिकलो. 5वीला नवोदयमध्ये ऍडमिशन झाली. 5वी ते 12वी अगेन नवोदय विद्यालय, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण झालं. आणि 12वीला टॉपर होतो जालन्याला. सीईटी एंट्रन्सला 200 पैकी 194 गुण मिळाले, 97% मार्क मिळाले. आणि फर्स्ट इयर एमबीबीएस टू फायनल इयर एमबीबीएस कॉलेजमध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन गुण मिळत गेले. आणि 2011 साली कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला. आणि 2012 साली त्याच कॉलेजमधून इंटर्नशिप करत असताना पहिल्या प्रयत्नामध्ये युपीएससी पास झाले. पहिल्या प्रयत्नात IRS पोस्ट मिळाली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये IAS पोस्ट मिळाली. 2013 पासून महाराष्ट्र कॅडरमध्ये आता काम करतोय. तर ही जी जर्नी होती माझी आयुष्याची, आणि माझी म्हणण्यापेक्षा माझ्या मायेची, मी तुम्हाला म्हणून आधी बोललो, सर्व गोष्टी आपल्याला आयतं वाढून येत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला आरामात भेटतात, इझिली भेटतात, त्या गोष्टीची किंमत राहत नाही. म्हणून जेव्हाही आयुष्यामध्ये समस्या, स्ट्रगल, चॅलेंजेस येतील, त्या चॅलेंजेसच्या डोंगरामध्ये न स्वतःला बुडून जाता त्याला एक संधी समजा. का? स्वतःला घडवण्याची, स्वतःमध्ये बदल करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. आणि म्हणून मी स्वतः नेहमी म्हणतो की आधी मला वाटतं काही डिस्टर्बन्स वारंवार येतो आहे. मी काही मंत्री मंडळातील सहकार्यांना विनंती करतो की आपलं जे माईक आहे ते माईक म्यूटला टाका, कारण की अतिशय चांगलं अभिभाषण या ठिकाणी सुरू आहे. सर्वांना विनंती आहे. येस सर, कंटिन्यू. बरोबर सर, कंटिन्यू कर. हा, जस्ट सॉरी, कारण मध्यंतरी कोणाचा तरी माईक ऑन झाला होता. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय शिकवतात? मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये एक प्रार्थना करतो की मला आरामदायक जीवन नको, मला मिनिंगफुल जीवन पाहिजे. जे आपल्या सर्वांसमोर जे उदाहरण आहे अण्णा हजारे साहेबांचं. मला फिरायला फॉर्च्युनर नको, इनोवा नको, मला साधी गाडी चालेल, फक्त त्या गाडीने मी गावोगावी दौरे करू शकू. मला खूप चांगल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये किंवा फार VIP लोकांमध्ये राहणं नको, पण गरीबाच्या सोबत मांडीला मांडी लावून बसताना त्याला आपल्यावरती विश्वास वाटावा की कोणीतरी आपलं चांगलं मानणारा, चांगलं सिद्ध करणारा कोणीतरी व्यक्ती आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्या मनाला भिडतात, मनाला टच करतात, कारण माणूस हा भावनिक आहे. आपण जेव्हा कंटिन्युअस मोबाईल, नेटफ्लिक्स, अमेझॉन, व्हॉट्सॲप ह्या जगामध्ये जेव्हा राहतो, तर आपलं जगणं आणि आपले विचार सुद्धा कृत्रिम व्हायला लागतात. आपण जेव्हा टीव्ही मध्ये बघतो रोज एवढे माणसं मरतायत, त्याच्यात काय मोठी गोष्ट, रोजच आहे ते. आणि जेव्हा तीच बातमी आपल्या घराची होते तेव्हा आपल्याला दुःख होतं. तर भावनिकता, विचाराची प्रगल्भता, स्वतःला सिद्ध करण्याची तळमळ, आणि खऱ्या अर्थाने ह्या सर्व दुःखाच्या काळात मी माझ्या घरच्यांना नेहमी सांगतो की आपल्यापासून जे काही शक्य होईल ते देण्याचा बेस्ट प्रयत्न करावा. बरेचदा लोक म्हणतात की तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालात, कुठलाही कोचिंग नव्हतं, गायडन्स नव्हतं, तुम्ही एक्सेप्शनल आहात, आम्ही ह्या गोष्टीचं जास्त हे करू शकत नाही. येस, प्रत्येक व्यक्ती हा विशिष्ट पद्धतीने काम करत असतो आणि ते काम करताना त्याचं मागचं बॅकग्राऊंड हे फार महत्वाचं असतं. असं माझ्या कॉलेजचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. कॉलेजमध्ये जेव्हा पहिल्यांदा मी गेलो होतो, तर मुन्नाभाई MBBS सारखं पूर्ण मोठं ऑडिटोरियम होता, 180 मुलांची आमची बॅच, आणि साधा वरती 30 रुपयाचा टी-शर्ट आणि साधी पॅन्ट आणि पॅरागॉन स्लीपर. तर मुंबई सारख्या ठिकाणी घरातलं कोणी सोबत कधी नसायचं.
आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या दिवशी ऑडिटोरियम काही सापडेना, अॅनाटॉमी हॉल. लेक्चर सुरू झालं होतं, मला 10 मिनिटं उशीर झाला होता. आणि ऑफकोर्स लेक्चर सुरू झाल्यावर मोठं प्रेझेंटेशन, आमच्या डीन बोलत होत्या आणि मी लाजत गाजत कुठेतरी गेलो आणि जस्ट दरवाजा उघडून पाय टाकू म्हटलं आरामात कुठेतरी कोपऱ्याने जाऊन मागे बसू. परंतु माझं दुर्दैव, जसं मी पाय ठेवला त्या पायऱ्यांवर, त्याचा फड फड आवाज यायला लागला आणि सर्व लोकांचं लक्ष असं माझ्याकडे टर्नअप झालं. पहिलाच दिवस कॉलेजचा, असा गबाळा व्यक्ती, घामाने डबडबलेला पूर्ण चेहरा. त्यावेळी स्प्रे आणि डिवो आणि सेंट काय होतं हेही माहिती नव्हतं. साधा लाईफ बॉय साबण, पॅरागॉनचे स्लीपर. कारण तसंच आयुष्य मी आधीपर्यंत बघितलं होतं. म्हणजे इनफॅक्ट मी गमतीने सांगायचो स्वच्छ भारत मिशनला की पहिल्यांदा आयुष्यामध्ये टॉयलेट काय असतं हे मी नवोदय विद्यालयामध्ये आल्यावर पाहिलं आणि त्याच टॉयलेटच्या बांधकामासाठी मला राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार मिळाला. आयुष्य बदलतात. तेव्हा कॉलेजमध्ये घेतल्यावरती घाबरत घाबरत गेलो. शेवटची खुर्ची खाली होती आणि त्या खुर्चीजवळ बसल्यावरती अगेन प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात. तर जवळच्या मुलाला त्याच्या मनात काय आलं काय नाही, तो जर अजून जास्त बाजूला सरकून गेला माझ्यापासून, एक तिरस्काराच्या भावनेने. कुठलं येडपट पोरगा आलंय गावाकडचे. आणि त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्लानी, स्वतःबद्दल तिरस्कार, अशा भावना मनामध्ये यायला लागल्या की आपण का आलोय, आत्ताच्या आत्ता निघून जावं इथून. इथं सर्व इंग्लिश बोलणारे हायफाय लोक आहेत, सर्व गोरे गोमटी माणसं आहेत. आपण कुठून गावाकडून एवढी सर्व केस आणि हे सर्व करून आपण इथं आलेलो आहोत. चला हॉस्टेलला बॅग पकडा आणि परत मुंबईवरून धुळ्याची बस पकडून गावाकडे निघूया. जवळपास 5-10 मिनिटं तर माझे डोळे उघडायची मला हिंमत होत नव्हती. परंतु दुसरा विचार आला, कॉलेजचा पहिला दिवस आहे, माझे मित्र, माझे बॅचमेट, सहकारींना हळूहळू का होईना आपण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर असं काहीतरी करावं की ह्या सर्व सहकाऱ्यांना माझ्यावरती अभिमान वाटेल. आणि त्याच कॉलेजमध्ये 2011 साली कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला आणि पुढच्या वर्षी युपीएससी पास झालो. तर इनच्या माध्यमातून मी एक फक्त आपल्या सर्वांना अपील करेल ती ही, नेव्हर रन अवे फ्रॉम द चॅलेंजेस, फर्स्ट थिंग. And second thing, whatever you will do in your life, try to give your best. Sincere best efforts. त्याचं रिकॉग्निशन मिळो ना मिळो, त्याचं कोणी कौतुक करो ना करो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी IAS झालो सर, त्यावेळी माझ्या गावातल्या 95% लोक म्हणत होते की आता राजू, आम्हाला ते राजू म्हणतात, राजू हा कंडक्टर होऊन गेलाय. त्यांना हे कळत नव्हतं की कलेक्टर काय असतात म्हणून. ते म्हणत होते की राजू हा कंडक्टर होऊन गेलाय. मग बऱ्याचदा बाहेरचे लोक आले, दुसऱ्या दिवशी तहसीलदार आले, प्रांत आले, त्यांनी सत्कार केला. मग ते म्हणतात की कंडक्टर माणसाचा पण सत्कार होतो. हळूहळू त्यांना ते शब्द सवय झाली. कारण साधा पोलीस कॉन्स्टेबल जरी यायचा तर आमचं अर्ध गाव गायब होऊन जायचं. पोलीस खाकी जरी पाहिली, तहसीलदार, मामलेदार, प्रांत आले तर दूरची गोष्ट. कलेक्टरने कधी पाय ठेवला नव्हता गावामध्ये त्याच्यापूर्वी. आणि आता जेव्हा मी जातो गावाकडे, माझेच मित्र, माझे सहकारी, मलाही बऱ्याचदा माझ्या जुन्या दिवसांची आठवण येते. मी माझ्या बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरला नेहमी सांगतो की तुम्ही मला घरी ड्रॉप केल्यावरती लगेच वापस येऊन जायचं, थांबायचं नाही तिकडं. कारण त्यांना बघून लोक बाहेर येत नाही. ते गेले, मग मित्र येतात बाहेर, गप्पा करतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे की दिवस बदलतात, वेळ बदलते, फक्त आणि फक्त जोड आहे त्याला आपल्या सकारात्मक विचारांची. मी जस्ट माझं संपवतो, एक शेवटची स्टोरी सांगतो. लहानपणाची गोष्ट आहे ही. तेव्हा जस्ट 7-8 वर्षाचा असेल. आमची जी आजी होती त्याला आम्ही बया म्हणायचो. आता आमची आजी वारली तरी बया आम्हाला नेहमी सांगायची ही गोष्ट लहानपणाची. पावसाळ्याचे दिवस होते, खूप मुसळधार पाऊस पडत होता कंटिन्यूस 3-4 दिवसांपासून. आणि आम्ही सर्व मुलं लहानपणी एका झोपडीमध्ये, म्हणजे काका, मावशी, त्यांची 2 मुलं, बया, आजोबा, माय आणि आम्ही 3 भावंड. एक झोपडी, त्याच्यामध्ये बेडरूम नाही, किचन नाही, असं काहीच नाही, बाथरूम, टॉयलेट काहीच नाही.
साधी पानाची झोपडी. एरवी बाकीची मंडळी बाहेर झोपायची खाट टाकून किंवा खाली, आणि बाया माणसं बाकीची मंडळी घरात झोपायची. तर पावसाचे दिवस होते, आम्ही सर्व लहान मुलं झोपण्याचा प्रयत्न करत होतो. खाली शेणाने सारवलेलं झोपडी, आणि मी, भाऊ, ताई, आमचे दोघे भावंड आम्ही पळत झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण बाहेर जोरदार मुसळधार पाऊस, विजांचा गडगडाट, आणि ज्येष्ठ मंडळी चुलाजवळ हातपाय शेकत बसली होती. 3 दिवस झाले तरी पावसाचा ओघ काही ओसरेना. अशा वेळी नदीचं जे पाणी होतं, आमचं बिलकुल झोपडी एकदम नदीच्या जवळ, आज तिथंच घर आहे, ते पाणी एकदम जवळ होतं. 5 फुटावरती पूर आला होता. तर आमचं मोठ बाबा म्हणजे आमच्या मावशीचे मिस्टर, ते म्हटले की बघा, अशी जर परिस्थिती राहील, देवाने हे जर चालू ठेवलं तर आपलं काय होईल, आपली झोपडी वाहून जाईल. असं जर पाऊस पडत राहिला तर आपण रस्त्यावरती येऊ. आणि आमची मोठमाय लाकडं पुढे सरकवत म्हणाली, खरंच आहे, खरं आहे. आता हे सर्व भिल्लाऊ भाषेमध्ये, आमच्या आदिवासी भाषेमध्ये बोललो होतो, मी मराठीमध्ये त्याचं कन्वर्जन करून सांगतोय. खरं आहे, असा जर देवाने पाऊस पडत राहिला तर आपली झोपडी पाण्यामध्ये वाहून जाईल. आणि आपली जर अशी परिस्थिती असेल तर गरिबांचं काय असणार. श्रीरामजी, आमची मोठमाई म्हटली, आपली जर अशी परिस्थिती असेल तर गरिबांचं काय असणार. म्हणजे गरीब कोण होते त्यांच्या समोर? त्यांना हात नाही, पाय नाही, जे उघड्यावर झोपतात, भिक्षा मागतात. आमच्या कुटुंबांनी 3 दिवसाच्या जरी जुन्या भाकऱ्या मिळाल्या, आपण त्याला काय म्हणतो, शिळ्या भाकऱ्या मिळाल्या, त्या जरी खाल्ल्यात, त्याच्यामधली अर्धी भाकर गायला देणार, एखाद्या भिक्षुकाला देणार, पण सुखी होते. म्हणून मी नेहमी म्हणतो की गरिबी ही तुमच्या परिस्थितीमध्ये नसून तुमच्या मनस्थितीमध्ये असते. आपण काय विचार करतो? आपण जर म्हटलं की माझ्यापेक्षा फॉर्च्युनरवाला श्रीमंत आहे, माझ्याकडे साधी टाटा सुमोची गाडी आहे, तर आपण गरीब आहोत. फॉर्च्युनरवाला म्हणेल की ऑडीवाला श्रीमंत आहे, मी त्याच्यासमोर गरीब आहे. तर हे मानसिकतेमध्ये असतं नेहमी. नंदुरबारचा जिल्हाधिकारी म्हणून मी जर विचार केला असता की माझ्याकडे काहीच रिसोर्सेस नाही आहेत, कसं करायचं, काय करायचं, तर ऑफकोर्स असे पॅन्डेमिक डील करणं फार कठीण गोष्ट होते. म्हणून सर्व ईनचे जे भविष्यामध्ये होणारे मंत्री आहेत, मिनिस्टर्स आहेत, आणि आज जे लोक काम करत आहेत, एक प्रचंड सकारात्मकतेचा डोज, सकारात्मकतेची ऊर्जा आपल्या अंगी रोज बाळगा. विचार करा की आज जे मी आहे त्याच्यापेक्षा स्वतःमध्ये अजून बेस्ट काय डेव्हलप करू शकतो, चांगलं काय करू शकतो. हा स्वतःमधला निरंतर ध्यास बदलण्याचा, चांगलं करण्याचा, हे तुमचं आयुष्य तर बदलेलच, पण सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला कोणी निराश करू शकणार नाही, तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. कारण हार आपण मानतो. आपण मनात जर नेहमी आनंदी राहिलो, खुशी राहिलो, सकारात्मक राहिलो, तर कितीही विपरीत परिस्थिती राहिल्यात त्याच्यामध्ये चांगला मार्ग हा नक्कीच मिळत राहील. मी इथं माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. श्रीरामजी, पूर्ण सकाळची टीम, सर्व इन मिनिस्टर्स, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचे मार्गदर्शकांना, जे आपण हा आमच्यासारख्या माणसांचं ऐकून घेतलं. खरं तर आपलं ऐकण्यासाठी सर्व लोक इथं आतुर आहेत, परंतु माझ्यासारख्या व्यक्तीला संधी दिली. मी आपलं मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू.